शेपूची भाजी म्हटलं की बऱ्याच जणांना ती आवडत नाही किंवा ती खाल्ल्यानंतर ढेकर येतात म्हणून बरेच जण ही भाजी खाणं टाळतात. पण ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर शेपूची भाजी अजिबात न आवडणारे सुद्धा आवडीने खातील. शेपूची भाजी ही पित्तशामक वातशामक मानली जाते, त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तेवढीच फायदेशीर आहे. नमस्कार मंडळी, मी उषाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या एकदम टेस्टी अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी एक मोठी जुडी एवढी शेपूची भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजी चिरून घेण्या अगोदर आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा ही भाजी धुवून घ्यायची. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी भाजी 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे. आता ही भाजी निथळ ठेवूया. तोपर्यंत एका भांड्यामध्ये अगदी लहान वाटीने अर्धी वाटी एवढी मी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून झाल्यानंतर ह्यामध्ये पाणी टाकून 25 ते 30 मिनिटांसाठी ही भिजत ठेवायची आहे. डाळ भिजवून घेतल्यामुळे भाजीमध्ये डाळ शिजण्यासाठी खूप जास्त असा वेळ लागत नाही. भाजी बरोबरच आपली डाळ शिजली जाते. आता इथे भाजीमधलं पाणी सुद्धा छान निथळलं गेले. आता भाजी आपल्याला छान अशी चिरून घ्यायची. अशा पद्धतीने अगदी बारीक अशी इथे मी भाजी चिरून घेतलेली आहे. आता खलबत्त्यामध्ये 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने जाडसर अशा वाटून घेतलेल्या आहेत. आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया. तर कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाले की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं टाकायचं. जिरं मोहरी छान तडतडले की आपल्याला ह्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकायचा. लसणाला छान असा ब्राऊन रंग आला की ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकायची. इथे मी 3 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. हे छान परतले गेले की ह्यामध्ये आपण भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकायची. मुगाची डाळ आपल्याला या फोडणीबरोबर छान अशी परतून घ्यायची. ह्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा एवढं मीठ टाकून घेतलं आणि छान हे परतून घ्यायचे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली डाळ परतली गेली. शेपूची भाजी टाकून घ्यायची आहे. शेपूची भाजी टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो केलेली आहे. स्लो फ्लेमवरती आपल्याला ही भाजी आणि डाळ छान अशी परतून घ्यायची, एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण 1.5 ते 2 मिनिट ही भाजी परतल्यानंतर ह्या भाजीची क्वांटिटी अगदीच कमी झालेली आहे. आता ह्या भाजीमध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. अगोदर सुद्धा आपण डाळीमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे, पण भाजीला पुरेल इतपत आपण ह्यामध्ये मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा छान भाजी मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भाजी मिक्स करून झालेली आहे. वरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. स्लो फ्लेमवरती आपल्याला 8 ते 10 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची. पण 4 ते 5 मिनिटांनंतर एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा 5 मिनिट म्हणजे एकूण 10 मिनिट ही भाजी शिजवल्यानंतर डाळ आपल्याला चेक करून पाहायची. तर डाळ छान मऊसर शिजली गेले, म्हणजेच भाजी सुद्धा छान शिजली गेले. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एकदा भाजी मिक्स करून घ्यायची. मस्त अशी चमचमीत शेपूची भाजी इथे आपली तयार झालेली आहे. ही एक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. चवीला अतिशय छान लागते. डब्याला सुद्धा देऊ शकता. तर अतिशय सोपी रेसिपी आहे. घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त रेसिपी तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा. उषाज किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.